चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या। सर्वात प्रथम बातमी, सोयाबीनच्या दरात घसरण, पिकांसाठी केलेल्या शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना, शेती करणे झाले अवघड, कृषी विभागही मार्गदर्शन करेना। चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। दूध अनुदान अखेर 24 प्रकल्पांचे प्रस्ताव झाले मंजूर, 5 रुपये प्रति लिटर, मुदत संपण्याच्या आठवडा आधी कार्यवाही। चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। सीएससी केंद्रात शेतकऱ्यांची लूट, नोंदणीचे घेतात 100 ते 500 रुपये, 90,000 शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। आता शेतीसाठी 12 तास दिवसा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना दिलासा, नियंत्रण कक्षाकडून आदेश निर्गमित। चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। जिल्ह्यातील उर्वरित 6 मंडळातील शेतकऱ्यांनाही 15 दिवसात भरपाई। चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। स्कीम भारीत, ताडपत्रीसाठी 85% अनुदान मिळणार। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। राष्ट्रीय महामार्गावरील गॅस पाईपलाईन साठी शेतकऱ्यांना केवळ 20,000ची भरपाई। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। धान खरेदीला 29 तर नोंदणी करता 15 फेब्रुवारी पर्यंत मिळाली मुदतवाढ। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। सोयाबीन खरेदी हमी भाव केंद्र सुरू करण्याचे आदेश। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। रेशन कार्डवर साखर केव्हा मिळणार, शिधापत्रिका धारकांचा शासनाला सवाल, 4 महिन्यांपासून समस्या कायम, 16,037 सत्यंत शिधापत्रिका धारक वंचित। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। सोयाबीन खरेदीसाठी नाफेड करणार नोंदणी, शेतकरी उत्पादक कंपनीकडून खरेदी। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। पीक विम्यासाठी बेमुदत उपोषण सुरू। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। 192 कोटींची मदत जाहीर, अवकाळीची नुकसान भरपाई होईना जमा। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांना मिळेल शासनाची मदत, 4 महिन्यांपासून प्रतीक्षा। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। तूर लावलेल्यांची झाली चांदी, मात्र सोयाबीनने मातेरं केलं, तुरीचा पल्ला 11,000कडे, सोयाबीनचे दर आणखी घसरले। चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी अनुदानापासून वंचित।